तर नमस्कार मंडळी, मी शुभम सालवी स्वागत करतोय तुमचा माझ्या सेकंड मिनी व्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललोय वाघजाईला। तर समोर आरसा दिसला म्हणून बोलो जरा 2-3 फोटो काढतो, पण काय जो तोंड धड नाही, त्यात हा आरसा पण धड नाही, मग बोलो जाऊ दे मोरते तिकडे। तर हाय माझा सुंदर गाव, जर या गावची कोणाला सुनबाई व्हायची असेल तर नक्की मला तिने DM करा। तर इथे आता आम्ही आवेला घ्यायला आलोय आणि तो आता चालला सेकंड, आणि त्याने आम्हाला पद्धतशीर आयत्यावेळी घोडा लावलेला आहे आणि परत वर निर्लाच्यासारखं दात काढतोय। तर आता आम्ही दोघंच, आमच्यासोबत तिसरा कोणच नाही। तर बोला आता काय करायचं, तर कुत्रा दिसला, कुत्र्याला बोलू येतोस का, तो बोला तुमच्यावर काय रिकाम टाकला नाही, जा तुम्ही दोघंच। मग जो नंतर तिथं 2 पोरं आलेत, गावातली गप शांतपणे खेळत होती, मला ते बघवलं नाही, बोललो भाऊ ना असले गेम खेळत जाऊ नका, त्यापेक्षा एक काम करा, ज्याची पाटण टेकल ना त्याला माझ्याकडून 10 रुपये। मग ही जो दिली भांडणं दोघांची, हाऊ ना, आणि मग काय 10 रुपये दिले ना, हा विषय वेगळा आहे। तेवढंच काका दिसले गावातले, काकांना बोलो काका येता का आमच्यासोबत फिरा, काका बोले ओंडगी पोरा जो तुम्ही, तुमच्यासारखा टाईम आहे का मला, आयला कोणाला नीट विचारायचं, पण शानपण लगेच इज्जत काढतात आपली। तेवढा जो रोशन आला त्याला बोलू येतोस का वाघजायला, तो एका पायाच हो तयार, पुढचा आहे गाडीवाला, पाठचा आहे बिल भरणारा मी, जो फक्त आहे तेव्हा कोयता खायला मस्तपैकी 1 रुपयाचा खर्च नाही माझा, मस्तपैकी निसर्ग बघत जातो। तेवढा जो मित्र बोलला गाडी चालव, त्याला बोलू बाबा जेव्हा मी गाडी चालवतो ना तेव्हा ॲक्सिडेंट वगैरे व्हायचे चान्सेस जास्त, मग तो बोला बा झाला मी चालवतो गाडी। मग समोर बघितलं मस्तपैकी कपल फिरायला चाललेत नाही, काय जो माझं आयुष्य होतं का नारसाल्यांसोबतच फिरण्यात जायचं, ते पण ट्रिपसी घाटा जो जातोय ना, तोच हा सुंदर धबधबा, बोलो मस्तपैकी जाऊन भिजतो, आंघोळ बिंगोळ करतो, पण जो आठवला माझ्याकडे 4च चाड्या, त्यातल्या 3 चाड्या वाल्यात आणि 4थी मी जो घालून आलो, बोलो जाऊ दे रिस्क नको अजिबात। मग थोड्या वेळाने पोहोचलो आम्ही वाघजाईला, आणि इथलं रोमॅन्टिक वातावरण बघून मला आठवलं एका पोरीने माझ्या प्रेमाला नकार दिला आणि मी जीव द्यायला जाणार, तेवढाच माझा मित्र आला आणि मला बोलला भावा तू अजून 4 पोरींना प्रपोज केलायस, त्यातली एक तरी तुला हो बोलू शकते। मग मनात होप ठेवून मी मारायचं कॅन्सल केलं। मग मस्तपैकी गरमागरम चहा तयार होती, आणि मला मित्र विचारतो चहा पिणार का, मी त्याला बोललो याडायस का काय तू, पोरीच्या वाटाला आणि चहाच्या घोटाला कधी नाही बोलायचा नसतो, आणि तिकडे चहा। मग मस्त चहा वगैरे पियालो आणि वडापावची ऑर्डर दिलेली, वडापाव विडोपाव आणलं, आणि मग बिल द्यायच्या टायमाला मी मस्तपैकी सटकलो पाणी पियाला, जोपर्यंत बिल देत नाही तोपर्यंत हात धुवत राहिलो, पाणी पियत राहिलो, आणि मग सटकलो। तर आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो पण करा मेल्यांनो। चला टाटा बाय बाय।